निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हा बोला ताई. हा सुनीता राजपूत मॅडम. हो हो बोला ताई. अरे बाप रे. अनबिलिव्हेबल. विश्वासच बसत नाहीये. अरे बापरे. मला ऍक्च्युली मॅडम अनुभव शेअर करायचा होता. हा हा कुठून बोलताय ताई? मी कुठून बोलते हे सांगते, फक्त मी नाव सांगू शकत नाही. बरं. ओके. मी राजेंद्र दादांच्या खूप जवळ राहतीये. अरे वा. खूप जवळ राहते. भाग्यवान. हो हो हो. आणि मॅडम तुम्हालाही वेळ कमी असतो म्हणून मी लगेच स्टार्ट करते माझा अनुभव सांगायला. चालेल. मी जिथं लहानपणी राहत होते तिथं माझ्या घराच्या खालीच मठ होता स्वामींचा. अच्छा. हा स्वामींचा मठ. म्हणजे तेव्हापासून स्वामींच्या सानिध्यात मी आहे असं म्हणता येईल. पण तेव्हा कसं आपण छोटे असतो, एवढं काही आपल्याला कळत नसतं. त्याच्यासाठी आपल्याला काही माहिती नसते. पण खरं सांगायचं म्हणजे स्वामी सेवा हे म्हणजे काय असतं हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे मला कळालंय. तुमचा अनुभव ऐकून. हो खूप छान. आणि मग ते कळल्यानंतर मी 2 वर्ष झाली या सेवेमध्ये आलेत. आणि विशेष म्हणजे मी सासर माहेर आमचं खूप जवळ आहे. तर मी जिथे राहते, मी आत्ता तिथं माझ्या अगदी घराच्या शेजारी स्वामींचं केंद्र आहे. अगदी घराच्या शेजारी केंद्र आहे. त्याच्यामुळे अगदी नेहमी जाणं होते. माझ्या घरामध्ये माझा मुलगा, मुलगी आणि माझे लग्न झाल्यानंतर माझ्या आजसासू, सासरे आणि सासू आम्ही सगळे एकत्र. आणि आजसासू माझ्या आत्ता 105 वर्षाच्या झाल्यानंतर वारल्यात. त्यांना वारून आता 7 वर्ष झालेत. बापरे. माझे सासरे 85 वर्ष जाऊन आता 2 वर्ष झाले वारलेत. आणि आता माझ्या सासूबाई माझ्या बरोबर आहेत. 85 वर्ष. 80 प्लस त्या पण. असे कुटुंबात सगळे दीर्घायुष्य असेल तर ना, दीर्घायुष्य. आणि स्वामी सेवेकरी म्हणजे सगळे त्या लाईन मध्ये आहेत, कुठल्या ना कुठल्या देवाचं. असं माझं कुटुंब. तर लहानपणापासून स्वामींचं माहिती होतं, तुमच्यामुळे मी सेवेत आले, सेवा करायला लागले. तर असे छोटे मोठे अनुभव काय. पण आता 5-6 महिन्यापूर्वीचा एक अनुभव की माझा मुलगा मोठा आहे आता 26 वर्षाचा. तर त्यांनी फोन घेतला होता. खूप भारीतला फोन घेतला. आयफोन घेतला. त्याच्यानंतर अचानक काय झालं, 2 महिन्यांनी तो फोन त्याच्याकडनं हरवला. हरवला म्हणजे कुठं पुण्यामध्ये कुठेतरी लांब ते जेवायला गेलते मुलं. आणि तो फोन कुठे पडला हे त्याला काही कळलंच नाही. आणि नवीन फोन असल्यामुळे त्यांनी त्याच्यात ते ट्रॅकर वगैरे काहीही टाकलेलं नव्हतं ट्रॅक करायला. आणि मग आम्हाला थोडं टेन्शन आलं, अरे त्याचा आत्ताशी एक इन्स्टॉलमेंट गेलाय आणि आपल्याकडनं एवढं मोठं. त्याला पण खूप टेन्शन आलं. आम्ही आपले सर्वसामान्य लोक आहेत, खूप काही असं काही नाहीये आमच्याकडे. आणि मग मी लगेच किंजळे दादांना फोन केला. तर दादा फक्त एवढंच म्हटले, फोन आहे. पण ते खूप बिझी होते ऍक्च्युली त्यांच्या मंदिरात. म्हणजे तिथे सगळे जातात, तिथं खूप काहीतरी कार्यक्रम होता. मला त्यांचा आवाजच येत नव्हता. पण त्यांनी जो शब्द बोलले ना, फोन आहे, बस मी तिथेच निश्चिंत झाले. आहे म्हणजे आहे, आपल्याला कुठून तरी काहीतरी होणार, ते मिळणार आहे. मग मी म्हटलं आता ह्यांना मी कसं काय कॉन्टॅक्ट करू. मग मी परत केंद्रात गेले. थोडंसं मला आता तिथे जाऊन काही गोष्टी माहिती होत्या की चला असं करायचं, तसं करायचं. या गोष्टी थोडंसं माहिती होत्या, अनुभवल्या होत्या. म्हणून मग मी काळ भैरवनाथ मंदिरात गेले. तिथं त्यांना साकडं घातलं, माझं असं आहे बाबा, तर ते मिळू दे मला. तर मी 11 वेळा काळ भैरव अष्टक म्हणायचे. मी 2-3 दिवस ते केलं. आणि ऍक्च्युली हे अनुभवातनं पण मी ऐकलं होतं या सगळ्या गोष्टी. मग मी काय करायची की रोज 11 वेळा काळ भैरव अष्टक म्हणत होती. त्याच्यानंतर जी काही उदी पडेल
ती टेरेसवर नेऊन आपलं त्या दिशेला की बाबा ती गोष्ट ज्या कोणाला मिळालं असेल त्यांनी माझ्याकडे सुखरूप आणून देऊ दे. फक्त एवढंच माझं म्हणणं होतं. एवढंच माझं म्हणणं होतं. आणि विश्वास बसणार नाही मॅडम, चौथ्या दिवशी त्या माणसाचा मला फोन आला आणि इथून आहे ना जवळजवळ 50 किलोमीटरवर ती वस्तू हरवली होती ना. सगळ्यांची त्या व्यक्तीने मला फोन आला की अहो मॅडम असं असं आहे, तुमचा फोन सापडलाय पण मला ते कळेनाच मी कसं काय कॉन्टॅक्ट करू काय करू. मग मी त्याच्यातलं सीन काढून माझ्या फोन मध्ये घातलं, तिथं तुमचा पहिला नंबर मला दिसला मम्मी म्हणून लिहिलेला, म्हणून मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं. किती महान व्यक्ती असेल ती आणि किती स्वामींची कृपा. हा ना, की काय ना चौथ्या दिवशी मॅडम, चौथ्या दिवशी मला हा अनुभव आला आणि मग ती गोष्ट खूप मिळाली. त्याच्यानंतर मग मी परत काळ भैरव मंदिरात गेले. बाबा जे काही झालं ते नाही का त्यांच्या झालं बाबा, निमित्त मला हे झाले, दादा झाले. दादांनी मला शब्द दिला त्याच्यामुळे मी निश्चिंत राहिले की मला आता ही गोष्ट होणारच आणि ती झाली. ते छान अनुभव. आणि गोष्ट आहे का, किती सोपी गोष्ट नाही. एवढं महाग असतो, मुलांनी हौशेने घेतला, एकच हप्ता गेलता, तो पण अक्षरशः लिटरली एवढं मोठं असून रडायला लागला की माझ्याकडनं एवढी मोठी चूक झाली, माझ्याकडनं हरवला ती गोष्ट असं. आणि मॅडम दुसरा अनुभव सांगते. आता दोनच, म्हणजे खूप वेळ नाही घेतला तुमचा. दुसरा अनुभव, माझी मुलगी एव्हिएशन शिकलेली आहे, मेंटेनन्स ऑफ प्लेन. त्याचा कोर्स तिने पुण्याला पूर्ण झाला. तिचं 3 वर्षाचं शिक्षण झालं. तिच्या नोकरीसाठी तिचं म्हणणं होतं तिला एका ठिकाणी, म्हणजे तिच्या डोक्यात होतं की मला ह्या ठिकाणी जॉब मिळावा. बरं म्हटलं बघू आपण प्रयत्न करू. ती आत्ताच पासआउट झाली, 4 महिने झाले. मग मी परत दादांना फोन केला, दादांना मेसेज केला असं असं आहे, तर तिच्या जॉबसाठी मला काही सेवा किंवा काय, तर सेवा मला त्यांनी पाठवले. ती सेवा छान होती. 108 स्वामी चरित्र पारायण करायची होती रोज, 108 अशी करायची रोज. आणि त्याच्याबरोबर 41 दिवस 16 वेळा श्रीसूक्त म्हणायचं कवड्यांवर. ही पण सेवा दिली होती त्यांनी. मग मी त्यांनी दिल्या मी लगेच ती सेवा चालू केली. आणि ह्याच्यात पण विश्वास बसणार नाही, त्या सेवेच्या जवळजवळ 20 का 21 दिवस झाले तिला तिकडून म्हणजे की इंटरव्ह्यू साठी बोलवलं. 16 नोव्हेंबरला तिला इंटरव्ह्यूला तिला बोलवलं. कुठं? दिल्लीला इंडिगो. इंडिगो हो, विमानाचं. ती तिकडे गेली विमानाने, ती तिकडे इंटरव्ह्यू देऊन आली. देऊन आल्यानंतर तिचं सिलेक्शन, त्यांचं 1 महिन्यानंतर फोन आला की तुमचं सिलेक्शन झालंय, पण तुमचं सिलेक्शन झालं मंगलोरला. मग तिथं आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये कुणी नाहीये, तिथे सिनियर कुणी नाहीये. मग तिने त्यांना रिक्वेस्ट केली की प्लीज मला दिल्ली दिलं तरी चालेल, बेस्ट, तिथं थोडंसं शिकायला मिळेल, मेन ऑफिस आहे. ते म्हणले ठीक आहे आम्ही बघतो. म्हणजे आम्हाला असं वाटलं 1 महिना पुन्हा त्यांचा फोनच नाही आला. आम्ही पुन्हा टेन्शन मध्ये, अरे म्हटलं उगाचच आपण असं म्हटलं त्यांना, आपण एक्सेप्ट करायला पाहिजे होतं असं वाटलं. पण तोपर्यंत माझी ही सेवा 108 दिवसांची जे काही दादांनी सांगितले ते चालूच, आणि अजूनही चालू आहे मॅडम. अजून ते संपलेली नाहीये सेवा माझी. अजून चालू आहे आता पण. आणि मग पुन्हा त्यांचा 1 महिन्यानी फोन आला की ठीक आहे तुम्हाला दिल्ली आम्ही देतो. आणि अशा प्रकारे 7 जानेवारीला मुलगी माझी दिल्लीला आता जॉईन झालेली आहे. हो, हॉस्टेल वगैरे घेऊन ती तिथे रूम वगैरे घेऊन ती आता 7 जानेवारीला तिथे जॉईन झालेली आहे. असे एकदम खूप गोड आणि सुखद अनुभव म्हणजे मला दिसते नाही का, असं स्वामींनी दिले. आणि मी तेव्हा बोलले होते की काहीही झालं तर मला हे अनुभव शेअर करायचे. तुम्ही जसं म्हणता ना छान छान अनुभव येतात आणि अजून छान छान येतील बघा, कारण तुम्ही आता शेअर केलं ना ताई, आणि शेअर करतो त्या व्यक्तीला स्वामी अनुभव देतात आणि देतातच. हो, आणि आता जवळजवळ माझे ना 75 पारायण झालेत. मला 108 करायचे, तर रोज माझं एक चालू आहे. मी ऍक्च्युली बीएससी बीएड झालेली आहे. मला 1 तास खूप झाला. अरे वा. आता 5च झालंय ते मॅडम, रोज केंद्रात वगैरे म्हणून. अरे वा. स्वामी चरित्र सारामृत पटापट पुढचं आठवतं. त्याच्यामुळे सगळं. आणि मी ट्युशन पण घेते, माझं बीएससी बीएड झालंय.
थोडंसं फॅमिली कसं आमची, माझं लग्न झालं तेव्हा आमच्या आजी सासू सासरे सगळे आम्ही एकत्र असल्यामुळे आम्हाला थोडंसं बाहेर नाही पडता आलं. तर म्हणून मग मी ट्युशन, तेव्हापासून मी ट्युशन घेते. आताही मी ट्युशन घेत आहे घरी. कितवीच्या मुलांच्या घेता? सगळे 9वी 10वी पर्यंतच्या सगळ्या मुलांचे ट्युशन घेते घरी. हो 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 हो. आणि माझे मिस्टर नगरपालिकेत आहेत, म्हणजे कॉर्पोरेशन मध्ये आहेत कामाला. पिंपरी चिंचवड नगरपालिकेमध्ये आहेत. तुमचं खूप छान होणार, अजून छान होणार. हो, आणि तुमच्याकडनं ऐकलं ना बस असं वाटतं कुठेतरी होप्स. हा, जसं दादा बोलले की एखादा शब्द मोबाईल आहे हे म्हटल्यावरच मी म्हटलं अरे आता टेन्शन नाही, काहीतरी आपल्याला मार्ग सापडणार. हे सगळं तिथपर्यंत. तसंच आता तुम्ही जे बोलला ना, आता पुढचे अनुभव येणार ते येणारच. पुन्हा शेअर करणार, पुन्हा शेअर करणार. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. थँक्यू. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.